सत्ता नाही, सन्मान महत्वाचा। देवळाली प्रवरात नगराध्यक्षांनी स्वतःचा हक्क सोडून माजी सैनिकांच्या हाती दिला ध्वज। सन्मानासाठी माणसं भांडताना आपण रोज पाहतो, पण देवळाली प्रवरा नगरपालिकेत घडलेली घटना मात्र याला पूर्ण अपवाद ठरली आहे। 77व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा अधिकार शहराचा प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना असताना त्यांनी हा मान स्वतःकडे न ठेवता थेट देशासाठी प्राणाची बाजी लावलेल्या माजी सैनिकांना दिला। सत्तेपेक्षा देशभक्ती मोठी असते हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले। 77व्या प्रजासत्ताक दिनापासून देवळाली प्रवरात एक नवा प्रेरणादायी पायंडा पडला आहे। यापुढे स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण माजी सैनिकांच्या हस्तेच होणार आहे। या संकल्पनेची सुरुवात माजी सैनिक भाऊसाहेब विठ्ठल मुसमाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली। प्रजासत्ताक दिनाच्या सकाळी काकासाहेब चौकातील हुतात्मा स्मारकास नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन केले। त्यानंतर नगरपालिकेच्या प्रांगणात उत्साहात सार्वजनिक समारंभ पार पडला। देशाच्या सीमेवर उभे राहून ज्यांनी आपली झोप, कुटुंब आणि प्राणही देशासाठी अर्पण केले त्या माजी सैनिकांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे, अशी भावना नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी व्यक्त केली। या वेगळ्या आणि संवेदनशील उपक्रमामुळे देवळाली प्रवरात देशभक्तीचा नवा आदर्श निर्माण झाला असून सर्व स्तरांतून नगराध्यक्षांच्या निर्णयाचे मनापासून कौतुक होत आहे। कार्यक्रमास मुख्याधिकारी ऋषिकेश पाटीस, उपनगराध्यक्ष बेबीताई बर्डे, तलाठी गणेश गरकळ, नगरसेवक प्रकाश संसारे, केदारनाथ चव्हाण, संतोष चोळके, बाळासाहेब खुरुद, बाबासाहेब सांबारे, दत्ता कडू, सौरभ मुसमाडे, सतीश वाळुंज, वसंत कदम, चंदाराणी गाडे, सिंधुबाई वाळुंज, सीमा देठे, प्रभारी कार्यालयीन अधीक्षक रामदास म्हस्के, पाणीपुरवठा विभाग अभियंता निखिल नवले, लेखा विभाग प्रमुख कृष्णा महांकाळ, उदय इंगळे, ग्रंथपाल संभाजी वाळके आदींसह प्रतिष्ठित नागरिक, माजी सैनिक, गृहरक्षक दल, अग्निशमन विभागाचे कर्मचारी, पत्रकार, शाळेतील विद्यार्थी, महिला आदी उपस्थित होते। देवळाली प्रवरा नगरपालिका श्री सत्यजित पाटील कदम नगराध्यक्ष यांचा मान माजी सैनिकांना दिला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व माजी सैनिक संघटनेच्या वतीने आभार मानतो। असाच मान देशभरात सर्वकडे राबवण्यात यावा अशी अपेक्षा करतो। जय हिंद। राहुरी प्रतिनिधी जालिंदर आल्हाट।